गडी झोपते मागं बसून. काल कसं आलं तेव्हा अंतर कमी होतं, आता कसं ऊन वरती आलंय ना, डोळ्यावर झोप येत आहे. एवढं डुलकी का देते मागं बसून? सवय सगळ्याच गोष्टी एकत्र भेटणार नाही ना, फिरायला वगैरे काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे, नाही तर घरीच राहायला लागेल ना. इलाज ना ते. गाडी चालवतोस ना? शिर्डीस जाऊ का ना, मला प्रश्न वाटतोय. चलो भाई चलो, वेलकम टू शिर्डी. पोचलो. चलो चलो, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदर अशी सुरुवात. जवळपास ना 8:30 वाजल्यात. रेडी झालो आम्ही पण. ही बॅग पॅक झाली, नंतर तिकडे आपले हेल्मेट रेडी आहेत. ही दुसरी एक बॅग वाढली, ज्यात ते काल घेतलं ना, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. ही एक बॅग आपली. कारण कसं आहे, आता निघतोय. आता हा कसा आहे, मी तुला आता महाबळेश्वर निघतोय. मी बोललेलो महाबळेश्वरचा तो आपला मार्केटचा ब्लॉग शूट केला तर करेन, नाही तर मग डायरेक्ट तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल. तर मार्केटचा ब्लॉग आपण नाही केला, कारण तेवढं काय मजा नाही झाली. आलो आपण नॉर्मल फिरून मारून आलो आम्ही, जेवलो आणि डायरेक्ट आलो. त्यामुळं काहीच नाही. त्याच्या आधी गोकार्टिंग तो बघितलंच ना, त्याला फुल फोन केलं. तर असो, तर आता चाललो थंडीला बघून कळलं तर चाललो इथून शिर्डीला. रॅन्डम प्लॅन होता, काहीच नाही. म्हणजे कसं होतं, असं बसलो अरे आता काय उद्या तर जाणार आपण, काय करायचं, जाऊया चल जाऊया, असं झाला विषय तो. ते शेवटी कसं बोलावायला शेवटी गोष्ट होत नाही, तशा गोष्टी आहेत. असो चलो, तर आता निघतोय. 8:30 वाजलेत. गाडी जाऊया, गाडी काढू, चेकआउट करूया आणि निघूया. आता इथून डायरेक्ट शिर्डी काहीतरी इथून महाबळेश्वर होता, पण इथून 300 किलोमीटर काहीतरी शिर्डी दाखवतंय. म्हणजे 5-1 तास जातील, 5 तास इकडे तिकडं. तर आता काय करू, नाश्ता करता लगेच नाही करत. 100-150 किलोमीटर गाडी जाऊया आणि मग मध्ये थांबून नाश्ता करू आणि मग पुढे जाऊया. जेव्हा तर आपलं कसं होतं, बाहेर असलो ना की दुपारचं शक्यतो जेवण होतं, नाश्ता करतो ना तर पोट भरून होतं. दुपारी पण तेच बघितलं, रात्री मस्तपैकी जेवायचं असं होतं. जाऊ मस्तपैकी तिकडे पण रूम वगैरे बघू कसं काय भेटतंय ते, आराम करू. संध्याकाळी पण दर्शनाला जाऊ आणि उद्या मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये मला बघायला, उद्या आपण तिकडून निघू आणि निघून मग सकाळी जरी निघालो तर संध्याकाळपर्यंत परत घरी आपल्या आरामात पोहोचतो. असं सगळं पुढचं शेड्यूल आहे. बॅग पॅक झालंय, निघूया पटापट. म्हणजे तेवढं अंतर आपलं पटकन करू. काय चलो, आज बघितलं आज थोडं तरी ऊन आहे काल त्यापेक्षा. आज क्लायमेट ठीक आहे, गाडी पण काढली जरा. चलो जाऊया. ती बघ ती निळीवाली, ते चार्जिंगला लागल, समजा संपला तर लावून ठेवतो समोर. चलो जी चलो, निघालो आता फायनली. आणि हे बघा 303 किलोमीटर अंतर आहे इथून. 6 तास 56 मिनटं दाखवून, म्हणजे 3:45ला पोचू दाखवते. ते पण नॉनस्टॉप गेलो तर, पण नॉनस्टॉप तर काय जाणं नाही, 100% खरी गोष्ट आहे. चलो, घेतलं ना आपण सर्व. बाकी काय रस्त्यातून परत नको यायला. बसलेस ना तू, बसत झालं ना. ओके चलो मग. इथून बाहेर पडू दे पहिला, इथं लय लपडा होतं. चलो बाय बाय महाबळेश्वर बाबू, बाय बाय झालं असतं. चला चला रे शिर्डीला जाऊया, डोळे भरून देवाला पाहूया. हे गाण्याचं आठवायला लागलो. कालपासून मला तोंडात आलं असं ते, आणि ते चल बोल झालं जाऊया बोललो. बरं पेट्रोल पण फुल कर, 3च पॉईंट आहेत ना इथं, पेट्रोल टाकून घेऊ. बरं थांबायला नको, पंप पण इथंच आहे साईडला. काय म्हणजे पेट्रोल टाकलं, पण इथं बनणार फक्त 500च पेट्रोल आहे. मी म्हटलं ठीक आहे, त्याला 500 तर 500 टाका, कारण आपण आधी टाकून आलो ना, ते 3 पॉईंट होते. आता 500मधून फक्त कसं आलं, ऑलमोस्ट आलं, फक्त 1 पॉईंट कमी आहे. म्हणजे अजून नाही बोलले तर एक 200-300 रुपयाचं पेट्रोल इकडे तिकडे बसलं असतं. असं आहे. असं आता काय सगळीकडे शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे आपण काहीच नाही करू शकत. सगळीकडे हेच आहे विषय पेट्रोलचा. आपल्याला इकडूनच जायचं वाटते, सरळ नाही ग. मॅप लावला आहे मी, ह्या साईडूनच रूट दाखवते.
तुला कळलं मी माझ्या मनानं चाललोय. मॅप लावला इथं. नाही 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 नाही, 2 रस्ते आहेत. एक सातारा मार्ग जसं पुण्यामार्गे पण जाऊ शकतो, असा पण आहे. हा आता हा दाखवतो त्याने मॅपवरती. बघा इकडंच नाश्ता केला होता वेण्णा लेक जवळ. रात्री इथं लाईट बीट लागतं ना, जाम मजा येते. आणि हा इकडं वेण्णा लेक. हा भरला पूर्ण ना का पूर्ण वरपर्यंत पाणी, कारण हा डॅमच आहे ना, या डॅममधलं पाणी इकडे येते. आता पब्लिक यायला सुरुवात झाली, कारण कसं आहे अजून सुरुवात आहे. आता हळूहळू हळूहळू किती दुकानं आहेत बघा इथं लाईनीत, तर दुकानं सगळे ओपन होतील. आणि मजा केली काल नाही. सावकाश आम्हाला बघा. चलो 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 चलो, 200 200 200. कसं आहे माहिती आहे, हा जो लोकेशन लावलेलं तुम्ही शिर्डीचं, ते आता ती मला वाटलं साताऱ्यावरून नेऊन तिकडून त्या साईडने पुण्याला बाहेर कोणी तसं नेत आहे का त्या रूटने, तर तो तसा नाही आहे. आता हा इकडून हा पाचगणीवाला रूट आहे, ह्या रूटने जाणलं. हा कुठं बाहेर निघतो माहीत नाही, कारण आपण इकडून कधी काय गेलोच नाही. बारीक मॅप्रो गार्डन आणि पुढचे काही पॉईंट बघितले होते, त्याच्या पुढे काय आपण गेलो ना, तर समजेल कुठून बाहेर निघतो हा रस्ता. तो असा कुठून तरी बाहेर निघत असणार, असा होणार नाही का रस्ता बाहेर नाही निघत, बट तो कुठून निघतोय ते गेल्यावर समजेल. आता काल गर्दी होती ह्या रोडला, खतरनाक गर्दी. मोस्ट ऑफ पब्लिक तर तिकडेच होती मॅप्रो गार्डनला. त्यात पाऊस, आज मस्त परत ऊन पडलंय. डिलिव्हरी आली सकाळ सकाळी. कसलं ग्रीन वाटतंय बघ डोंगर. आत्ताच एवढं झालं, आता पॉवरफुल येईल पावसाळ्यात अजून. सगळीकडं ग्रीनरी. त्या साईडला रोडचे कामं चालू आहेत भरपूर, बघितलं नाही आता ना. ह्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत. रिव्हर क्रॉसिंग, झिपलाईन, नंतर हे बघ ह्या राईड्स, नंतर हे बघ हा पण आहे जेंट स्विंग. ॲक्टिव्हिटीज खूप साऱ्या आहेत. नंतर हे कायाकिंग आहे, सायकल राईड आहे, हे बघा. नंतर पॅरासिलिंग पण आहे इथे. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. ह्या मराठी वॉटरफॉलच्या इथं होतात आय थिंक सो. कारण पण कसं आहे म्हणजे हे सगळं करायचं ना, म्हणजे 3-4 दिवस तरी हातात हवेत तुमच्याकडे. म्हणजे बाकीचं फिरा, मग तुम्ही राईड्स करा, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत साऱ्या. आता आपण काल फक्त ते हॉर्स रायडिंग म्हणजे हिने हिला हवं केलं आणि गोकार्डिंग केलं. बाकीचे हा एकदम भारी भारी आहेत. कसं होतं माहिती आहे, पब्लिक येते आणि फक्त मेन टेम्पल वगैरे ह्या गोष्टी तेवढं बघते आणि जाते, काही पॉईंट बघते. ह्या ॲक्टिव्हिटीज पण करा, तेव्हा तुम्हाला त्या ट्रिपचा आहे ना फन होईल एकदम. मॅप्रो गार्डनला पडलो, मॅप्रोला. निघालो तुम्ही येता का जसं भेटाया. काल इथपर्यंत आलो होतो, इकडून सगळं घेतलं आणि निघा. आता खाली आहे यार, नंतर कसली गर्दी होत आहे. हे सगळं ओपन झालं काय, आणि इकडे खाली स्ट्रॉबेरीचे फार्म्स आहेत सगळे. हा पण साताराच रोड आहे बघ, पाचगणी शहर. हे इकडं सातारा रोड जॉईंटच होते आपण. वा रे बाबा, हे लावू दे. कुठून घेतं रे मॅपचे. हा रोड पण नवीन बनवला आहे. कसले आहेत बघ, दोन्ही साईडनी मस्त झाडं मधून रस्ता. स्कूल गली ना तर यांची मागे एक नंबर सुंदर स्कूल होती, मस्त एकदम भारी भारी लोकेशनला आहे सगळ्या गोष्टी. पुढे गाव व शाळा हे वाहने सावकाश चालेल. पाचगणीचं बस स्थानक आहे इकडं प्रॉपर दिसतंय, म्हणजे लोकांचे चेहरे पण तिकडं पण दिसतं महाबळेश्वर. नाही असं नाही, पण ते कसं होतं बाहेरच्या पब्लिकमुळे समजून येत नाही इथलं कोण बाहेरचं कोणते असं. बाकी इथं बघा, इथं प्रॉपर सगळ्या गोष्टी दिसतात. पाचगणी म्हणजे पाचगणी पण मोठं आहे, छोटं नाही पाचगणी. सगळे शॉप, सगळ्या गोष्टी. अरे यार हे कोण आहे रे पुढं, सगळं अडकून टाकलंय. इकडं बघितलं कसलं ओपन ते तिकडचं दिसतंय डोंगराचं. सगळे असे छोटे छोटे घरी दिसतात. हा इकडं पाचगणीचा बोर्ड आहे, पोट चाललं. इकडं सगळं पाचगणीमध्ये एकदम प्रॉपर आहे. स्कूल, कॉलेज, सगळ्या गोष्टी दिसल्या प्रॉपर एकदम.
इकडं पण मोठं कमान बनवलेलं दिसतं हे बघ, काम चालू आहे यांचं. तर नाही बघ, इथून ही मेन एंट्री दिसते. इथं आहेत बघ सर्वजण गाड्यांना हे करायला, पावती फाडायला. 4 व्हीलरला पावती आहे याची. पसरणी घाटात, पसरणी आत्ताच घाट सुरू झाला आहे. पण खाली बघा कसलं दिसतंय, एक नंबर. रस्ता छोटा आहे पण खालचं लोकेशन भारी आहे मात्र. तेच बोलतो, ह्या सगळ्या ठिकाणी ना ड्रोनला जाम मिस करतो. कारण ड्रोन असेल ना तर हे दृश्य एक नंबर दिसत, एक नंबर यार. कसलं वाटतंय, सगळे डोंगर रांग पूर्ण आपली, आणि तिकडं समोर पठार आहे बघ, ओपन एकदम जबरदस्त. हिल स्टेशनवरून जसा खाली आलो, अजून घाट संपलाय पण ना, तो संपल तो, तर लगेच क्लायमेट चेंज. आता हीट लागायला लागली पूर्ण. वरती पण ऊन होतं पण वरती थंडावा होता. आता पूर्ण लगेच जज्बात बदल गे. वाईमध्ये बसलो, वाई. हां आहे बघा, वाई बसस्थानक. वाईला आलो. अरे याने डंफरवाल्या चल रे. चल 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 सर जा, चल राजा, बिग बिग बिगी जायचं जायचं. अरे चल सर जा, चल राजा, बिग बिग बिगी जायचं जायचं. तर इथून मुंबई 226, लोणावळा 144, पंढरपूर 176 आणि मंडरदेव 23. पंढरपूरला पण जाऊ शकतो बघ. बिग बिग बिगी जायचं जायचं. मुंबई पुणे बाबा, चला हायवे लावा, हे नको आहे असं बारीक बारीक बारीक. आता हे बघ, इथं थांबलो, वाईच्या पुढे आलो पुढे. आता बोललो जरा काय झालं, आलो 30-33 किलोमीटर, बट मध्ये कसं घाटाचा रोड आहे आणि मध्ये परत रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आरामात एकदा हायवे लागलो ना काय फास्ट जाता येईल. आणि इथे कसं सातारचा इथला कंदी पेढा दिसते, कंदी पेढा, नंतर ते स्ट्रॉबेरी बर्फी इकडून, त्याच्यामुळे इथं आता आलोय, थांबलोय. हे बघा, हा बघा बोर्ड, स्ट्रॉबेरी बर्फी, मँगो, अंजीर बर्फी ती, आणि तो कंदी पेढा. तर बोललो थांबलोय, तो बोललो जरा टेस्ट घेऊन तर जाऊ शकत नाही, कारण अजून आजच्या आपण आता उद्या येणार, तो पण ते राहू शकत नाही, पॅकेट ऑलरेडी बॅकपॅक आहे, त्याच्यामुळे घेऊन जाणं विषय नाही. बरोबर टेस्ट करून खाऊ आणि टेस्टला. पेढे घेतो पार्सल, बर्फी थोडीशी खाऊ टेस्ट ना. बर्फीनं का अर्थ नाही, बर्फीला पाणी होईल याच्यात जाईपर्यंत. काय झालं हा, ते स्ट्रॉबेरी आणि ही रोज मध्ये ना थोडी थोडी. 2 कंदी पेढ्यांचे हे घेतले, आणि ते पेढे समजा ठीक आहे. बर्फी पण आहे स्ट्रॉबेरीची आणि ती ह्याची रोज बर्फी. तुला बर्फी थोडीशी खाऊन जाऊ आले मला, समजा मगाशी बघत आलोय, तुला आता खाऊन जाऊ म्हणून थांबलोय इथे. तर इथून हा बरंच आपलं गरम होईल, 4 वाजता जायचं. थांबत थांबत कशी जाऊ त्याच्यावर डिपेंड आहे किती वाजता. स्ट्रॉबेरी, अंजीर आणि रोज. चलो बाई चलो, निघालो इथून. ही कसरत होतो चढताना बॅग घेऊन. मला पडतंच काय आता. चल बस. अजून 268 किलोमीटर नॉनस्टॉप गेलो तर 4 वाजून 11 मिनिटांत पोहोचू दाखवतोय. चल बस. त्या काचेत बघ कसं दिसतंय हेल्मेटाने, है ना. चल हे बघ, थांबलो. जाऊया जाऊया काय.
घेतलं ना सगळं इथून. चलो 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 चलो. मला हे बघितलं ह्याच्यामुळे सगळं असे अडकाडके होते. कारण एक एक साईड बनवलं, एक एक साईड बाकी आहेत, बाकी काय नाही. तेच ते बघ, हे डबल डबल गाड्या त्याने अजून गडबड. हां गडबडच आहे भाई. घ्या इकडे आहे त्यामुळे रिवर्स पार्टी आणि टाका गाडी ह्याची. गडबड आहे भाई. चलो आता फायनली हायवेला लागू आता बाहेर. हा बघा मेन हायवे आला आहे ना, आता बरं वाटेल. चलो चलो चलो. मगासपासून शोधत होतो. लेफ्ट मारायचं आपल्याला. इथून बाहेर आलो आपण, कुठून तरी बाहेर आलो. चलो 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 चलो. आता कसं स्पीड मेंटेन चांगलं होईल, नाहीतर ते आतून निघेपर्यंत अक्षरशः नको होतं डबल रोडने. दो सौ अभी 200 नाही, 200 नाही, 200 जाम झाला. चलो 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 चलो. चलो एवढ्या मोठ्या हायवेला अशी गाडी चालून चला. आता कसं मस्त चमचमत सगळं गोष्टी. याचीच वाट बघत होतो मागासपासून. आता 259 259 किलोमीटर झाले फक्त. कामं आहेत ना, ब्रिज बीचची बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. साईडने कट काढतात, परत हायवेला आणतात. टनलमधून झालं बघा. टनल नवीन झालेलं दिसतंय. हो, कांबर टक्के टनल. 200 हो. लगेच क्लायमेट चेंज. आतमध्ये फुल चिल्ड एकदम. भाई बाईकची मजा आहे ना ती, खरंच बाईकची मजा आहे यार. त्याला कुठं कंपॅरिझन नाही. मग तुम्ही किती पण मागातल्या गाडीत फिरवा. ज्याचे जे शौक आहेत, ज्याला कारवरून पसंत असतो त्याला कार आवडतं. पण आपण बाईकची वेळ, आपल्याला कधी पण सांगा, कुठं पण सांगा, निघू शकतो. टेन्शनच नाही. जाम मजा येतं बाईकवर. 200 हो. लगेच चेंज इकडं माहोल. पण रोड मात्र मस्त बनवते. पण बरेचसे कामं चालू आहे बघा इकडे ब्रिज बीचचे. हे पण नवीनच दिसते आता बनवलेलं. हा अरे वा, हे ब्रिज किती आहे बघ, वरतून आहे पूर्ण. हा हायवे सोडला आणि आता ब्रिजच्या खालून आणलाय लेफ्ट मारून. आता कुठून नेईल ते पुढलं आहे. आता कसं होतं, आउटसाईडला असलो ना आपण का मग तो सगळा आतल्या रूटने गोल गोल फिरवत नेतं पूर्ण. आता परत इकडं आणलं बघा गावातल्या एरियात. मॅप कसं आहे, मॅपचं आहे ना, आता एवढं आपण फिरतो बघतो मी, मॅप तुम्हाला नेईल तिथं बरोबर. पण तसं फिरवत येणार. जिथून कुठून जवळून रस्ता असेल तो दाखवणार, शॉर्टकट असा गल्ली गल्लीतून. इंडस्ट्रियल एरिया आहे हा. त्यामुळे सगळ्या कंपन्याच आहेत. तिकडं कंपनी आहे, पाटी कंपनी गली पुढं आहेत. इंडस्ट्रियल एरियातून आलो आहे आपण पूर्ण. आणि अजून 18 किलोमीटर दाखवतं. 18 किलोमीटरचं लेफ्ट आहे.
मॅप राजा काय करणार बाजा. इथं बोर्ड दिसतोय कसा तरी बघू दे. नाही हे काय आपल्या कामाचं नाही. आता जाता नाही ना. जेजुरी पण आपली एक साईडला आहे, नंतर मोरगावचा गणपती पण आहे, तिथं पण जाऊ शकतो जायचं आहे तर. पण आता बघूया काय कसं काय ते येताना बघू उद्या. हे बघा घर बघा कशी तिकडे. बोकाई कडे दिसतं इकडं. फक्त तिथून 70 किलोमीटर आलो, अजून 233 किलोमीटर बाकी आहे. आता जेजुरी पण लागेल बघा. जेजुरी 37 किलोमीटर आहे काहीतरी, आणि पुणे 85. आणि इथं आहेत ना काहीतरी दिसतंय असं जुनं अवशेषासारखं. 2 स्ट्रक्चर इथे आणि एक पाठीमागे आहे. म्हणा तर बघायला जायला टाईम नाही. ते उसाचे मळे. पोचलो लोणंदला. लोणंद सातारा राईट 46, फलटण लेफ्ट 29. नागपूर स्टेशन आहे राईट. नीरा 7 लेफ्ट मारत आपल्याला. मग अशी उटीमध्ये 500चं पेट्रोल. सॉरी उटी काय उटी स्टॉन्ड आहे ते पुढचं आपलं महाबळेश्वर 500 टाकलं ना, तिथं 500 देत होते. माझा इथे येऊन परत टाकले पेट्रोल फुल केलं पण 500चं गेलं. जवळपास 1000 रुपयाचं पेट्रोल आलं. जाऊन आता बघायला नको तिकडं पोचू पण, आणि ते बरंचसं अंतर येऊ पण रिटर्न. नंतर मग येतात टाकायला लागेल. थांबलेलो वॉशरूम जाऊन ब्रेक होता. पण रिलॅक्स आता जाऊया. नाश्ता बिस्टा काय करेल मला वाटत ना. माझे चाललेलं थांबू म्हणून, कारण आता ऊन झालंय ना, व्हायचा काय आता. मला पोचूया. 220 राहिला असेल काहीतरी समथिंग अंतर. पण मागे तिथेच रोडचे काम करते ना, तिकडे टाइम पण चालतं. इथून तसा रोड चांगला लागला आहे, तर बघू तिथपर्यंत चांगला आहे तो. चलो आता पंपावरून परत निघालो. थोडंसं बसलो 15-1 मिनटं, तर जाऊया. तर नॉनस्टॉप जाऊ. दे दनादन दे दनादन दे दनादन. पाण्याची एक बॉटल घ्यायला लागेल. पाण्याची बॉटल तर संपलोय. तर ही एक बॅग पुढं घेतली मी, दुसरी निळीवाली मधीच होती. ती बोलते बसायला नव्हत. मला ठीक आहे चल बोलते दे इकडं. कारण शेवटी बाईकवर कसं तर साईडला बॅग असले ना काय वाटत नाही, पण त्या सगळ्या घेऊन असल्या ना बसायचं, मग ते कम्फर्ट नाही होत. कम्फर्टवर बसायला पाहिजे. आपली राईड मोठी आहे ना. ठीक आहे चलो असो. परत 200 उसाचा रस पियायला पाहिजे रे इथं. एवढा उसाचा रसच पिऊ. नाश्ता कसला करता आता माझा नाश्ता. हां तेच, कारण आता उसाचा रस प्यायची इच्छा झालोय. बहुत बरं वाटतं. 2 मिनिटावर हॅलो 1-2 गेले. चालू इथंच थांबूया. उसाचा रस पिऊ, पाण्याची बॉटल घेऊ आणि जाऊ. कारण अंदाज जामच बॉडी डिहायड्रेशन झालंय. नाश्ता आता करायची इच्छा नाही. उन्हात थांबून आता काय नाश्ता करतात जेव्हा टाईम झाला. डायरेक्ट पोचूया बोलतो पहिलं, मग बघू खायचं का असेल ते. नाही बघा उसाचा रसवा दिसला. थांबलो इथं पहिलं रस पिऊया. मी पण वैतागले बॅग पकडू. कारण कसं होतं पहिले नाही तसं होतं. सिंगल सीट असलो ना काय वाटत नाही. बाकीची बॅग राहते, डब्बा खांद्या थोडा जवळ राहते. बाकी काही विषय नाही. असं होईल सवय. सगळ्याच गोष्टी एकत्र भेटणार नाही ना. फिरायला काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे, नाही तर घरीच राहायला लागेल ना. इलाज ना ते. तरी एक बॅग मी घेतली ही पुढं. तरी कम्फर्टेबल वाटत. हा तेच त्याच्यामुळे रस किंवा जरा 2 वडापाव सांगितले. वडापाव घेतले गरम गरम. बोललो सर इथं थांबलो नाश्ता करूया आणि उसाचा रस पिऊया. असे एवढे साईज पण मोठे आहेत ना. अवतार झालाय नुसता. तिकडे वरती जर अंगाला घाम नव्हता आला. इथं बघ इकडे हवा टाईट झाली. अजून 200 किलोमीटर बाकी आहे इकडे तिकडे. आता आहे ना एकदा खाऊन निघालो. पाण्याची बॉटल पण घेऊ. कमीत कमी ना 100-120 किलोमीटर नॉनस्टॉप जायचं. थांबतच राहतं आहे ना. थांबलो ना जास्त वेळ का मग तू जास्त टाइमपास होतोय. तरी तिकडे आपला तिकडे जाम टाइमपास झाला त्या रोड मुळे. नाही तर एवढ्याला तू हायवे असतो ना, आता आम्ही 100-150 किलोमीटर क्रॉस करून गेलो असतो. हायवे जमकर टाइमपास झाला. चलो असो ठीक आहे. काय त्याला काही इलाज नाही.
ज्यूस पिला, एक वडापाव खाल्ला आणि आता बास. आता बोललो डायरेक्ट आता थांबतच नाही. कारण स्टार्टिंगलाच आपल्याला टाईमपास झाला ते तिकडच्या रोडमुळं. त्यात बोला अजून नको. तर 100-150 किलोमीटर तरी नॉनस्टॉप आता. चलो थांबतच नाही बाबा. बाबा बाबा बोलून बाबा तरी पुढं रोड आलाय ना की दोन्ही साईडने पूर्ण सन्नाट आहे बघा. सगळं फक्त पिवळं गवत दिसतंय, बाकी कोण पण रोड एवढा सुंदर आहे ना, एक नंबर. जेवढं लक्षात आहे तेवढं पण एकदम. आणि आत्ताच बनवलं दिसतोय. पण मार्किंग वगैरे आहे ना, सगळे नवीनच्या नवीन आहे. बरं रस्ता आहे ना, दूर दूर आत्ता घरं आली ना, मग घरं पण नव्हती. ते चेक करा. हे रस्ता बघ कसला आहे, खतरनाक. असा जाऊन असा. हा बघा आहे ना, एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट. काय बोर्ड हे बघ, जेजुरीला, जेजुरी लेफ्ट आहे. इथून 18 किलोमीटर जेजुरी आहे इथून फक्त. पण आता जेजुरी लावून काय थोडी वर चढत आहे. चौफुडा सरळ 23 किलोमीटर, 12 मध्ये 33. आपल्याला सरळ जायचं. हे बघ हे बघ हे बघ, आडमोड आडमोड एकदम आडमोड आहे. गावातल्या लोकांना लय सांभाळायला लागतं कसे पण येतात. सगळीकडे आहेत ना हे सिमेंटचे रोडच चालू आहे. तो कुठंच हे ठेवलंय नाही, अख्खा रोडच असा आहे. आता परत हायवे सोडून आतून आणला गोल फिरवत. कुठंतरी आलो आता, कुठं काय माहिती. असंच जातो ही गाडी आली तसेच. कसं आहे, कॅमेऱ्यात बघताना कळत नाही. खाली दगडी एवढी मोठी मोठी आहेत ना, पाठीवर नुसती हलत आहे गाडी. हे सगळे खोदले तर रस्ते. एक टेम्पल दिसलंय तुम्हाला दाखवत जांबा. एक नंबर, अरे एक नंबर सुंदर बनवलंय. हे बघा, कसं आहे ना, जबरदस्त बनवलंय. भानोबा मंदिर, कुसेगाव, शिवशंभो. मस्त आहे, मस्त आहे मंदिर. कुसेगाव मंदिर, कुसेगाव. कुठून कुठून आलो गावातून फिरत फिरत. सिद्धटेकचा गणपती पण आहे इथे. दौड दौड दौड, पटास नाही पाटस. ही नावं कधी वाचलेली, पडलेला अर्थ ना इकडे इलेक्शनच्या कामाच्याला, त्यावेळेला इकडची नाव वाचलेली. आणि तो असाच रूट होता, दौड वगैरे वाचलेलं नाव. काहीतरी आशा वाटतंय हो. हायवे दिसलाय, राईट दाखवते म्हणजे ब्रिज चढायचा आहे. काय आता काहीतरी आशा वाटते हो बोललो. ते बघ हायवे दिसलाय. हो नाही, हायवे चढून नाही तर परत नको खाली काढायला. हो बोलतोय काय, आव्हाड नगर. चलो चलो चलो. अरे हायवे नाही जायचं आहे, आतून जायचं आहे. हाय जपत हाय, आम्ही जवळ हायवे जात आहे काय, आतून जायचं आहे आपल्याला. अब पाटस मार्गे जायचं आहे लेफ्ट मारून. हा सोलापूर हायवे आहे, पुणे सोलापूर.
हा सोलापूर पुणे हायवे वरचा आहे ना हा. हा तो. मी काही इथूनच दादा गाडी झोपते मागं बसून. काल कसं आलं तेव्हा अंतर कमी होतं, आता कसं ऊन वरती आलंय ना, पण डोळ्यावर झोप येत आहे. एवढं ढुलकी का देते मागं बसून, तर झोपते भाई. हा बघा सिद्धेश्वर साईड गणपती इथून लागेल, लेफ्टला गेलो का 28 किलोमीटरला, अहमदनगर 78 किलोमीटर, बारामती 49. आपल्याला पण जायचं लेफ्ट अहमदनगर. आता हे बघ इथं थांबलोय, कारण काय माहिती आहे अजून जवळपास ना 100 किलोमीटर बाकी आहे. मी झोपतोय पाठीमागे बसून. तर 10-15 मिनिटं ब्रेक घेऊ, तोंडावर पाणी पण मारतो, फ्रेश वाटेल, मग जाऊया. कसं आहे पोहोचायला 5 मिनिटं लेट झालं चाललं, पण पाठी त्या तिथं गाडीवाले सगळे आडमोडतात, समोरून बघते गाडी येतात तरी कसं टाकतात. किती जण भेटले मगापासून एवढं आत तरी येईपर्यंत. रस्ता मस्त आहे पण गाडीवाले खतरनाक आहेत. एकापेक्षा एक. चलो जरा रस पण आहे, पाणी पण घेऊ आणि जाऊया. हा सगळं काम सध्या रस्त्यावर आहे. मग अशा मी हातावर झालं म्हणजे बघा थोडा जरा रिलॅक्स करू 10-15 मिनिटं आणि आता 1 गो मध्ये जाऊया. 100 किलोमीटर आहे, याला झोपू नको, झोपते माझं. झोपू नको आता वाटेल. बस गाडी चालवतस ना मग शिर्डीस जाऊ का ना, मला प्रश्न वाटतो. चलो इथं थांबलो होतो, ज्यूस वगैरे मस्त प्यायलो, एक ब्रेक घेतला. आता 104 किलोमीटर आहे काहीतरी, हां 104 आहे. आता जाऊया नॉनस्टॉप. पाण्याची बाटली घेतल्या लागलीच तर. पण पाठीमागं आहे ना पाऊस भरला आहे सगळा पाठच्या साईडून. इकडं थोडं ओपन तरी फटाफट कवर हो ना, पाऊस बिस लागला तर बरं व्याप नको. बरं वाटलं जरा रिलॅक्स. पण डोळ्यावर का होतं त्यावेळेला झोपेचं टायमिंग असलं ना का डोळ्यावर झोप येतं. आता 3 वाजलेत ना, या टायमिंग आपण झोपतो तर डोळ्यात ही 2-3 वेळा डुलक्या दिल्या नाही. वेळ थांबूया, काय प्रश्न नाही, थांबूया बोललो आपण. पण जर तोंडावर पाणी वगैरे मारलं, ज्यूस वगैरे पाहिलं, जरा वेफर खाल्ले आणि बोला आत्ताच चलो, आता टेन्शन नाही. परत एकदा आहे ना आशेचा किरण दाखवलंय, समोरून एक मेन हायवे दिसतंय. तर हा पण चांगलाच रोड होता नो डाऊट, बट आता हा पण दिसत इथं लेफ्ट मारून दाखवतंय. कुठंच चढतंय ह्याच्यावर काय समजत नाही मला, बघूया. नाही तर पुपट होतं, परत नेतो वरती आणि परत आलो तर परत कुठेतरी गावात सोडून देतो. ज्या अहिल्यानगरमध्ये पोचलोय. औरंगाबाद किती 115, शिर्डी आहे इथून फक्त 86 किलोमीटर. चलो चलो चलो. अहिल्यानगरमध्ये आपले कोच आहेत, तिथले आहेत अहिल्यानगरचे. नेमकं तर मला लोकेशन नाही माहिती, पण अहिल्यानगरमधलेच आहेत ते. मग पूर्ण अहिल्यानगरच फिरतोय, आतून आणलं मॅपने आपल्याला. पण सिटी मस्त आणि जाम मोठी आहे सिटी, छोटी नाही आहे. त्यांची हेल्मेट कसली डायरेक्ट तोंडाला फडकी. उन्हापासून संरक्षणवाले हेल्मेट आहेत, जीवन बचाववाली नाही. माणसानं गावाला लोकांना ना लय सांभाळून चालवत लागतं गाडी. बाबा बाहेर लोक आहे या पट्ट्यात तर मी किती वेळा अनुभव घेतला. आत्ता पण येता येता किती अनुभव घेतलेत. आडमोड आहेत, एकदम आडमोड. सिटीतून बाहेर निघत नाही, सिग्नल लागायला लागले. मुंबई पुणे थोडी राईट, आपलं राईटला जायचं आहे. मुंबई पुणे लेफ्ट, मुंबई 290 आहे इथून. शिर्डी 70 किलोमीटर. आता आहे ना बरोबर 22 किलोमीटर बाकी राहिलं आहे आणि 35 मिनटं जवळ अर्धा तास दाखवतोय. आलो, ऑलमोस्ट आलो. आता मागे पण थांबलो होतो, त्यावेळेला काय रेकॉर्ड नाही केलं, कारण काय होतं माहिती आहे, दुपारच्या टायमात ना झोप येतं डोळ्यावरती आणि ही पण डुलक्यात मारते सारखी. त्याच्यामुळं मग थांबलो जरासा, जास्त वेळ नाही, 5 मिनटं थांबलो, थंडा वगैरे घेतला
तोंडावर पाणी मारलं आणि परत निघालो. त्याच्यावर आता जाऊ गेल्यावरती मग कसं आहे पहिलं रूम बघायला लागेल आपल्याला, कारण तसंच आहे आपण इथं आलो तसं बघितलं नव्हतं. रूम वगैरे घेऊन किंवा ट्रस्टचा रूम जरी भेटला तरी पण बेस्ट आहे. बघत जाऊन कसं काय ते, आणि पहिलं ठेवून जरा फ्रेश होऊया, थोडंसं रिलॅक्स करू आणि लगेच देवदर्शनाला निघू. कारण मंदिर असतं मला वाटतं 9-9:30 चालू. चलो बाय चलो, वेलकम टू शिर्डी. पोचलो. कारण आश्रम तर तिकडं साई आश्रम तर मागच आहे. आता बघूया पहिलं. हा या आत गेले कामातून. हॉटेल शांती कमल निवास. हॉटेल बांधण. थोडं जवळ जाऊन बघूया ना मंदिराच्या, म्हणजे कसं नंतर बरं पडत नाही. लांब राहून परत तेवढं चालत जावं लागेल, दुसरं काय नाही. वा गचऱ्याचं काय इतकं मस्त खरे. समोर चाललेत ना बाईकवरती, तिथं गोदाना भेटले आत्ता. त्याचा रूम पाहिजे मला. हो रूम पाहिजे. मग ते दाखवायला चाललेत. तर आता बघूया. आधी तिकडे महाबळेश्वर सेम तसंच झालं, कारण हे लोक असतंच उभे, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. इथंच मंदिर आहे, नाही जवळच कुठं असेल तर काय प्रश्न नाहीच आहे. बघूया असं कुठं दाखवतात ते. पहिलं आवडतं की नाही आपल्याला. पोलीस मात्र इथं सगळीकडे उभे आहेत जागे जागेवर. आता आहे ना इथं पोहोचलो मगाशीच पोहोचलो. रूमचं चालू होता तो एक रूम तर भेटला आपला. बेड आहे हे एवढंच. इकडे बेड, इकडे हे वॉशरूम. ठीक आहे. म्हणजे कसं आहे बजेटमध्ये घेतला, कारण काय होतं आजची फक्त रात्र इथे राहायचं आहे, सकाळी उठून निघणार. आणि इथे ऍक्टिव्हिटी करायला ना बेट एन्जॉय आहे. समोर तिथे थीम पार्क पण आहे. पण काय आहे त्याचा टाइम पाहिजे. थीम पार्क असतं म्हणून 9 वाजता चालू, पण दर्शन करून किती वाजता येतो त्याच्यावर डिपेंड आहे. पण उद्या काही थांबणार नाही. उद्या थांबलं तर परत वाहतूक होती, निघायचं आहे काही करू. आजचा प्लॅन मध्ये हे नव्हतं, हे अचानक झालं. एवढ्याला 12 वाजेपर्यंत दुपारच्या येईल ना घरी पोहोचून आराम केला असं नाही. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघतात. आता प्रवास महाबळेश्वरून आपला इथपर्यंत होता, शिर्डीपर्यंतचा. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन पुढला बघून. बाय बाय.